मगाशी प्रियदर्शनींच्या खोलीत दोघींचं बोलणं चालू होतं. आम्हाला बघून त्यांनी विषय बदलला हे मात्र नक्की. देवयानी आणि प्रियदर्शनींचं एवढं कसलं बोलणं चालू होतं? कसल्या विषयावर त्यांची एवढी चर्चा चालली होती? आदित्य राजेंबद्दल बोलत होते की रणवीर राजेंबद्दल काही बोलणं चालू होतं? का खरोखरच बाळाबद्दल गप्पा मारत होते दोघी? मग आमच्यापासून लपवण्यासारखं काय आहे एवढं की आम्हालाच उगीच संशय येतोय? आमच्या पाठीमागे काळजी करण्यासारखं काही घडत तर नसेल ना या घरात? आम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलो की आडवं यायचंच असं ठरवलंयस का तू? खूप विचित्र वागतायत रणवीर राजे. जो माणूस स्वतःची गाडी दुसऱ्या कुणाला वापरायला देण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, आणि आज ते म्हणाले की स्वतःची गाडी कधीही वापरणार नाही. असा काय प्रसंग घडला असेल? चांगल्या गोष्टींची सोबत सगळेच करतात, पण जी आपली माणसं असतात ती आपल्या माणसांना गुणदोषांसकट स्वीकारतात. आणि असं झालं तरच घराला एकत्र ठेवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. देवयानी, देवयानी, या घरात काहीतरी घडतंय, पण तू आम्हाला सांगत नाहीयेस. नाही साईमा, कशाबद्दल बोलताय तुम्ही? आम्ही कशाबद्दल बोलतोय हे तुला चांगलं समजतंय. मगाशी आम्ही आलो तर तुम्ही दोघींनी विषयांतर केलं. कशाबद्दल बोलत होतात तुम्ही? साईमा, आम्ही खरंच बाळाबद्दल बोलत होतो. सांगितलं ना मी. बाळाबद्दल असं विशेष काय बोलत होतात? असं काही विशेष नाही, असंच. देवयानी, या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आम्हाला कळायला हवी. खरंच काही नाही साईमा, आणि तसं काही घडलंच ना तर मी नक्की तुम्हाला सांगेन. विश्वास ठेवा माझ्या. ठीक आहे, तू आराम कर. अमोल, युअर चेक. हा तुझा चेक. तुला आता जिथे कुठे शिकायचं असेल तिथे बिनधास्त शिकायचं आहे. तुला कोणी अडवणार नाही. अरे घे ना. थँक्स अंकल. ओके, मी हे तुमचं कर्ज लवकरात लवकर फेडेन. त्याची चिंता नाही करायची. हा विषय संपला. फक्त एकच लक्षात ठेवायचं, मी तुला एक काम सांगितलंय. केतकी, ऑस्ट्रेलिया, आठवतंय? लवकरात लवकर ती तिथे जाणं तुझ्या हातात आहे. हो, माझ्या आहे लक्षात ते. मी आत्ता जाऊन बोलू तिच्याशी? नाही नाही, आता नको, आता नको. म्हणजे असं अचानक जाऊन तिला सांगितलंस तर तिला संशय येईल ना. तिला बाहेर कुठेतरी भेट ना. निवांत बोलण्याच्या ओघात तो विषय काढ. काय, दिस इज व्हेरी सिरियस मॅटर फॉर अस. आय ट्राय माय बेस्ट. आणि लक्षात ठेव, ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवली हे तिला कळता कामा नाही. नाही नाही, तू सांगणार नाहीस मला खात्री आहे. पण काय, बोलण्याच्या ओघामध्ये तोंडातून सहज निसटून जातं. म्हणून काळजी घे. बी केअरफुल. नाही नाही, डोंट वरी अंकल. तिला यातला अजिबात नाही कळणार. गुड. ॲक्च्युली मला एकच गोष्ट इथे खटकते की सॉरी, आपण ह्या सगळ्या गोष्टी तिच्यापासून लपवून तिची फसवणूक नाही ना करत आहोत? नो नो, नॉट ॲट ऑल. मला सांग, फसवणूक कधी असते?
कधी स्वार्थ असतो तेव्हा. याच्यात आपला काय स्वार्थ आहे? नाहीये. आपण तिचा फायदा बघतो याच्यामध्ये, नाही का? करिअर कोणाचं घडणार आहे? तिचं घडणार आहे. पण हे तिला कळत नाहीये. तिला कळायला पाहिजे होतं. म्हणून आपल्याला सगळं हे असं राऊंड राऊंड वेटोळ घालून तिकडे यावं लागतं. पण अंकल मला एक कळत नाही की तिला चांगली अपॉर्च्युनिटी मिळते तर ती तुमचं का नाही ऐकत आहे? दॅट्स द पॉइंट. म्हणून तर मला तुझी मदत हवी आहे. तू तिचं मन वळव, तिला राजी कर. अंकल ती तुमची मुलगी असून सुद्धा तुमचं ऐकत नाही. मी तर मित्र आहे. दॅट इज युअर पॉवर. तू मित्र आहेस तिचा. नात्यापेक्षा मैत्रीची वीण जास्त घट्ट असते. तो त्यांनी चेक बँकेत टाकायचा. थँक्स. बाय. बाय. हॅलो रणवीर रसे. बोला, कशाला फोन केलात? उद्या साईमांनी आपल्या घरी पूजा करायचं ठरवलंय. मध्येच कसली पूजा? काय झालं एवढं विशेष? बरंच काही घडलंय ना. म्हणजे इतक्या दिवसांनी आपल्या घरात आनंदाची गोष्ट घडते. तुम्ही देवयानीच्या बाळाच्या निर्णयाला होकार दिलाय. तुम्हाला कल्पना नाही रणवीर रसे, तुमच्या या निर्णयामुळे आम्हाला केवढा आनंद मिळालाय. आपण दोघं आई बाबा होणार आहोत. साईमांच्याही सगळं मनासारखं होतंय म्हणून हे सुख असंच अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी पूजा करायचं ठरवलंय. इतके दिवस आपण प्रत्येक जण आपापल्या परीनं लढतच होतो आयुष्याशी. सगळ्यांचीच अशी इच्छा होती की आपणही येऊ शकलात तर. प्रियदर्शनी आम्हाला यायला आवडलं असतं आणि आपल्या घरात सगळ्यांनी एकत्र येऊन मनापासून एकही कार्यक्रम केलेला नाही आहे. पण मला वाटतं आमच्या नशिबात तसं योगच नाही आहे. तुम्ही मात्र पूजा करून घ्या. आम्ही नसलो तरी तुमच्या पूजेत खंड पडता कामा नये. कारण तुम्हा सगळ्यांमुळेच तर आम्हाला आमचं काम साध्य करता येतं. नाही, हरकत नाही. म्हणजे तुमच्या कामाची किती धावपळ असेल ते आम्हाला कळतंय ना. आमचा आपला वेडा हट्ट असू देत. तुम्ही काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची. आमच्या तब्येतीला काही होत नाही. तुम्ही आमची काळजी घेण्याऐवजी देवयानीची काळजी घ्या. आता आपल्या सगळ्यांपेक्षा तिच्या प्रकृतीची जास्ती काळजी घ्यायला हवी. तुम्ही तिची जेवढी काळजी घ्याल तेवढंच आमच्या जास्ती हिताचं आहे. शेवटी तिच्यामुळेच तर आम्हाला आनंद साजरा करायची संधी मिळते. काळजी घ्या तिची. ठेवतो फोन. ठीक आहे. विक्रम, अरे केवढा उशीर झालाय. झोप आता. सकाळी लवकर उठायचंय माहितीये ना. का? का विसरलास तू? साईमा घरात उद्या पूजा करणार आहेत. असं काय करतोस? अरे हा, उद्या सकाळी उद्या सकाळी तुला उद्या चेकअपला जायचं ना? अरे वा, लक्षात होतं तुझ्या. तुला काय म्हणायचंय? आम्ही विसरून गेलो. आजपर्यंत एक तरी गोष्ट तुझ्या बाबतीतली आम्ही विसरलो. आणि तुझ्या बाबतीतल्याच गोष्टी जर आम्ही विसरायला सुरुवात केल्या तर आमच्या आयुष्यात राहिलं काय? देव्याने आमच्या दिवसाची सुरुवात तुझ्यापासून होते आणि तुझ्याच बाबतीतल्या गोष्टी आम्ही विसरून जातो. ठीक आहे, पण आपण परवा जाऊया चेकअपला. चालेल? हो, म्हणजे मी जाईन परवा. प्रिया बहिणींना घेऊन जाईन. तू कशाला उगाच कामातनं वेळ काढून ना. का?
आम्ही आलो तर काय प्रॉब्लेम आहे? तुला आवडणार नाही? नाही, तसं नाही. मग तू जेवढा जास्त माझ्याबरोबर राहशील तेवढाच तुझा जीव आपल्या बाळात जास्त गुंतत जाईल. तुला त्रास झालेला मला सहन नाही होणार. आम्ही याच गोष्टींचा विचार करतो देवयानी. आत्ता केवळ आपण एक निर्णय घेतलाय, आपलं बाळ प्रियावहिनींना द्यायचं. पण जेव्हा खरंच तो क्षण येईल, जेव्हा आपलं बाळ आपण प्रियावहिनींच्या स्वाधीन करू, तेव्हा काय होईल आपलं? हे बघ, म्हणूनच म्हणते या गोष्टीची सुरुवात आपण आतापासूनच करूया. तू नको येऊस, तुला खरंच त्रास होईल. आम्हाला जो त्रास होणार आहे देवयानी, तोच त्रास तुलाही होणार आहे. हं? आणि आपलं ठरलंय ना, आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला जे काही सुख दुःख येईल ते आपण दोघांनी एकत्र भोगायचं, एकत्रपणे त्याला सामोरं जायचं. तुझ्या गरोदरपणाच्या प्रत्येक क्षणी आम्ही तुझ्यासोबत असणार आहोत, आणि त्यानंतरही आम्ही फक्त तुझ्यासोबत असणार. काय करताय? स्वेटर विणतीये देवच्या बाळासाठी. वहिनी, तुम्हाला सगळं माहिती आहे तरीही? अभिलाषा, मी ना आता त्या गोष्टीचा विचारच करायचा नाही असं ठरवलंय. टेन्शनच घ्यायचं नाही त्याचं काही. देवचं बाळ आल्यानंतर जे काही व्हायचं असेल ते होऊ दे, पण आता मी देवचे गरोदरपणाचे सगळे लाड पुरवणार. तिला छान खायला प्यायला घालणार. देऊच्या या निर्णयाबद्दल तुम्ही विचार करणं सोडून दिलं हे फार बरं झालं. देऊलाही खूप बरं वाटेल. पण जेव्हा देऊ आपलं बाळ प्रियदर्शनीला देईल तेव्हा जास्त त्रास तुम्हालाच होईल वहिनी. काही होऊ दे, पण देवच्या बाळाबद्दल मी जी स्वप्न पाहिली आहेत ना ती आता पूर्ण करणार. तुम्ही असं का नाही करत? तुम्ही जी बाळाबद्दल स्वप्न पाहिलेत ती जपून ठेवा आणि देऊच्या दुसऱ्या बाळणपणात ती पूर्ण करा. तेव्हा आजी म्हणून तुमचा अधिकार जास्त असेल. अधिकार? काय विचित्र वेळ आली आहे ना. म्हणजे आता ती गरोदर आहे तर ते विसरायचं आणि तिच्या दुसऱ्या बाळाची वाट पाहायची. आपण देऊच्या बाळाचा विचार करणं सोडून देऊ. मी तर म्हणते देऊ गरोदर आहे हेच आपण विसरून जाऊया. अगं, हे विसरणं एवढं सोपं असतं तर काय हवं होतं. माझ्या देऊच्याच नशिबात असे प्रसंग काय येतात कुणाच ठाऊक. या पुढे तिच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय देवच जाणे. मी जाणार नाही. आणि अमोल प्लीज, आता तू मला कन्व्हिन्स करण्याचा वगैरे प्रयत्न करू नकोस. मी तिथे का जात नाहीये याची कारणं तुला चांगलीच माहिती आहेत. ही कारण काय चालवलंयस तू? हे बघ, तुला चांगलंच माहितीये की तू इथल्यापेक्षा हॉस्टेलवरती जास्त खुश होतीस. तिथली लाईफस्टाईल तुला जास्त आवडायची आणि इथे मॉम डॅड बरोबर राहून दिवसेंदिवस तू फ्रस्ट्रेट होतीस. हे बघ, एकदा वेळ निघून गेली ना की हातात काही उरणार नाही, ना करिअर
आणि ना स्टेटस. करिअर करिअर म्हणजे काय असतं रे? सगळं आपल्या मानण्यावर असतं. शेवटी आपल्याला जे आवडतं त्यालाच आपण करिअर मानतो ना. आणि तू मगाशी हॉस्टेलचं म्हणालास ते मला मान्य आहे की मी मॉम डॅड पासून तेव्हाही लांब होते. अरे पण तेव्हा सतत तू माझ्या बरोबर होतास, त्यामुळे मला कधी तू एकटेपणा जाणवलाच नाही रे. पण आता तिथे ऑस्ट्रेलिया मी खरोखरच एकटी असणार आहे. हे बघ केतकी, शिक्षणासाठी अब्रॉडला गेल्यानंतर कुणी एकटा वगैरे पडत नसतं. ओके, आणि एकदा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळे आहेतच ना आपल्या बरोबर. ठीक आहे, मी जाईन ऑस्ट्रेलियाला, पण एका अटीवर. तू सुद्धा माझ्या बरोबर यायचीस. काय? हे बघ, तुला चांगलंच माहितीये की माझ्या मॉम डॅडची फायनान्शियल कंडिशन नाहीये. अरे मग माझे डॅड करतील ना हेल्प, ते देतील पैसे. आय एम शुअर मला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यासाठी ते काहीही करू शकतात, कितीही रुपयांची इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मी बोलू त्यांच्याशी? नाही, नको. ऍक्च्युली मला नाही आवडणार ते, कारण मी माझ्या कपॅसिटीच्या बळावरती ऍडमिशन घेईन, स्वतःच्या स्कॉलरशिप वरती शिकेन. केतकी प्लीज माझं ऐक. तू जा ना ऑस्ट्रेलियाला प्लीज. अमोल, मग तू सुद्धा माझं ऐक. आय एम नॉट गोईंग, आय एम नॉट गोईंग, आय एम नॉट गोईंग. जी बोला. झाली का पूजेची तयारी? नाही झाली अजून, चालूच आहे. पण तुमची उणीव जाणवते आम्हाला. तुम्ही इथे असतात ना, तर सगळ्यांना खूप आनंद झाला असता. आम्ही तुम्हाला सांगितलं ना प्रियदर्शनी, आम्हाला खूप यावंसं वाटलं, पण इकडचं कामच संपलं नाही. आणि इकडचं काम टाकून येणं म्हणजे बरेच प्रॉब्लेम झाले असते. नका हो, तुमचं काम सोडून नका येऊ तुम्ही, कारण आम्हाला माहिती आहे ना, तुमचं काम नीट झालं नाही तर त्याचा जास्त मनस्ताप होईल तुम्हाला. आणि इथली नका तुम्ही काळजी करू, आम्ही आहोत ना इथे, आम्ही सगळं व्यवस्थित सांभाळून घेऊ. आम्हाला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित पार पाडाल. आम्ही जरी तिकडे नसलो तरी आमच्या मनात सतत पूजेचाच विचार आहे. आमच्यामुळे तुम्हालाही पूजेला बसता येणार नाही याचंच वाईट वाटतंय. मग नका वाईट वाटून घेऊ तुम्ही. खरं सांगू, तुम्ही आमचा इतका विचार करता यातच सगळं भरून पावलं आम्हाला. आणि देवाच्या भक्तीला शरीरापेक्षा मनाने समर्पित व्हावं लागतं. तुमच्या मनात पूजेचा विचार आहे, आमचा विचार आहे. पूजेला बसल्याचा आनंद नक्की मिळेल आम्हाला. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष. ठीक आहे, पूजा व्यवस्थित पार पडली की आम्हाला फोन करा. जी. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवयानीची काळजी घ्या. तिला पूजेत उगाच दगदग करायला लावू नका. ठेवू आम्ही फोन, मीटिंगची वेळ झाली. जी. बाय. विक्रम, विक्रम किती वेळा सांगायचं तुला? अरे घरात पूजा आहे, आवर लवकर. आता पुस्तक काय वाचत बसलायस? हो, तो पुढे होऊन आम्ही आलोच. पुढे हो काय? मी एकदा पूजेच्या तयारीला लागले ना की मग तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही आणि तू अजून आळशीपणा करशील. देव, उठ लवकर आता, बस झालं. चल चल, आवर लवकर. चल. देवयानी, काय झालं? काय होतंय? काही नाही, पोटात दुखलं.
पोटात दुखते कशामुळे? माहित नाही. कधीपासून दुखते? कालपासून थोडं थोडं. कालपासून दुखते आणि तू आता सांगतेस आम्हाला? तुला सांगावं नाही वाटलं आम्हाला? झोप इकडे. अरे वर इकडे. आम्ही काय सांगतो ते ऐक आता. वर इकडे. डॉक्टरला फोन करून आम्ही बोलतो. हा डॉक्टर, विक्रमादित्य बोल.